आज आम्ही बनवली आहे सोयाबीनच्या वड्याची भाजी. ही भाजी तुम्ही पण तुमच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. 2 कांदे, 2 टमाटे बारीक बारीक कापून घ्या. 2 सोयाबीन वड्याचे पुडे घेतले तर आता याला 5 मिनिट पाण्यामध्ये भिजू घालू. हे बारीक कापलेले कांदे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन त्यात लसण, कोथिंबीर घालून याचं बारीक पेस्ट बनवून घेऊ. आता आपला पेस्ट तयार झालेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंटमध्ये सांगा. कढईमध्ये थोडं तेल टाकून जिऱ्याची फोडणी द्या. बारीक कापलेलं खोबर तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्या. आता आपण बनवलेलं पेस्ट त्याच्यात टाकून चांगलं त्याला मस्त त्याची ग्रेव्ही बनवून घ्या. हे आपण बनवलेलं पेस्ट कढईमध्ये टाकून चांगलं परतून घेऊ. काळा मिरची पावडर, लाल मिरची पावडर टाकून चांगलं परतून घेऊ. हळदी पावडर टाकून चांगलं मस्त फिरून घेऊ. आता याच्यामध्ये पाणी टाका. पाणी हिशोबाने टाका की तुम्हाला किती माणसाची भाजी लागणार आहे. पाणी टाकल्यानंतर चांगले फिरवून द्या. चवीनुसार मीठ टाका. आपल्या सोयाबीनच्या वड्या चांगल्या भिजल्या आहेत. याला चांगलं प्लेट घ्या एक. चांगलं कच्चं पिळून एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता आपण सोयाबीनच्या वड्या चांगले पाणी काढून घेतल्यात. सोयाबीनच्या वड्या उकळी आली की टाकून द्या आणि चांगलं 2-3 मिनिट चांगलं फिरवून द्या. चांगलं फिरवून दिल्यानंतर त्याला 5 मिनिट झाकून ठेवा. आपली भाजी आता तयार आहे. भाजी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा.